नमस्कार मित्रांनो, मी स्वराज घाटुळ। मागील काही दिवसापासून बऱ्याच मित्रांचे फोन येत आहेत, कारण ऑलरेडी मी न्यायालयीन कर्मचारी आहे आणि न्यायालयीन कर्मचारी असल्यामुळे तयारी कशी करावी, सर आता पेपर जवळ आलाय, या शेवटच्या क्षणामध्ये काय करावं, बऱ्याच जण म्हणतात की स्कोर कमी येतोय, आता काय करू, या सर्व प्रश्नांसाठी प्रत्येकाला वेळ देणं ड्यूटी करत शक्य होत नाहीये, म्हणून लागलीच एक व्हिडिओ बनवावा आणि त्या थ्रू आपल्याला मार्गदर्शन करावं या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, आपल्याला सिलेबस सर्वांना माहिती आहे, सिलेबस काय आहे काय नाही सर्वजणांनी उकळून पिलाय, सर्वांना माहिती आहे, वेगळा मी परत सांगणार नाही, तरी पण एक ओव्हरलुक काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलणार आहे। तुम्हाला माहिती आहे मराठी फक्त 10 मार्काला आहे, फक्त जरी असली तरी पण मराठी तुम्हाला स्कोर देणारा विषय, सर्वांना माहिती मराठी आपली मायबोली असल्यामुळं आपल्याला आणि मराठीचं बऱ्यापैकी तुम्ही केलेलं असल्यामुळं मराठीला स्कोर येऊ शकतो। 10 पैकी तुम्ही 9 ते 10 बीट तुम्ही आरामात टॅग करू शकता। त्याच्यानंतर पुढे आहे इंग्रजी 20 मार्काला आहे, हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मार्क पण जास्त देतो, त्याच्यामुळे इथं थोडंसं केअरफुल आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे। 20 मार्काला आहे तो, जो की इंग्रजी आहे। सामान्य ज्ञान परत 10 मार्काला आहे, बरेच जण सामान्य ज्ञान आपल्याला कमी कंटेंट आहे, त्याच्यामध्ये मार्क कमी येणार आहेत, पण बरेच जण आपल्याला त्याचा सिलेबस खूप फास्ट आहे, खूप मोठा सिलेबस आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता 10 मार्कासाठी करावं का नाही करावं, आणि करायला लागलं तर खूपच मोठमोठे पुस्तक घेणार ते, एका विषयासाठी आपल्याला माहिती आहे सामान्य ज्ञानाचा एरिया खूप मोठा आहे, तर ते पुस्तक मग इतके रेफर करावे का करू नये, हा पण खूप मोठा प्रश्न आपल्या समोर राहतो। पुढचा विषय राहतो सामान्य बुद्धिमत्ता, जे की हातातले मार्क आहे, तुम्ही आउट ऑफ जर मार्क घेण्याचा श्योरली जर विषय असेल तो एकमेव म्हणजे तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये मार्क घेऊ शकता। 20 ला 20 मार्क तुम्ही आरामात घेऊ शकता, आजपासून जरी तुम्ही त्याला रिव्हिजन द्यायला लागलात तरी पण तुम्ही 20 ला 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी पडू शकतात। हाच तुमचा सर्वात कोर विषय आणि मार्क देणारा विषय राहणार आहे 20। त्याच्यानंतर पुढं अंकगणित आहे, अंकगणितही 20 मार्काला आहे आणि याच्यातही बऱ्यापैकी तुम्ही स्कोर करू शकता। सामान्य जरी ज्याला जास्त गणित जमत नाही तो पण व्यक्ती 15च्या आसपास राहू शकतो आणि ज्याला गणित जमतं तो 20 पर्यंत जाऊ शकतो। त्याच्यामध्ये काही इतकेही ॲडव्हान्स लेवलचे गणित येत नाहीत, सोपे येतात, फक्त थोडंसं व्यवस्थित आपली प्रॅक्टिस पाहिजे, रेग्युलर प्रॅक्टिस तुम्ही किती करता तर त्यावर अवलंबून आहे। पुढे संगणक, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे संगणक, फक्त 10 मार्काला जरी वाटत असला तरी पण तुम्हाला हा विषय स्कोर करतो। त्याच्यामध्ये काय असतं, काही लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत पाहिजे असतात, एक साधारणतः तुम्ही 50 ते 100च्या आसपास तुम्ही लॉंग फॉर्म पाठ करून टाका, त्याच्यामध्ये 2-3 तुम्हाला लॉंग फॉर्म विचारतील। MS वर्डमध्ये कुठं होममध्ये गेल्यानंतर, इन्सर्टमध्ये गेल्यानंतर काय असतं, कंट्रोल S केल्यानंतर काय असतं, या गोष्टी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती करून घ्या, जास्त काही नाही। तुम्ही वाटलं तर वाचण्यापेक्षा एक दिवस कम्प्युटरवर बसा, त्याचे फीचर बघा काय आहेत, तर MS वर्डमध्ये काय असतं, एक्सेलमध्ये काय असतं आणि त्याचं कसं ऑपरेट करतात, थोडंसं एक जनरली बघितलं तरी तुम्हाला त्याचा प्रश्न सोडवता येतील। हे 3 आणि MS वर्डवर 1-2-3 येतील, एक्सेलवर 1-2 येतील आणि तुम्हाला अदर ज्ञानाशी रिलेटेड काही असतील तुमचे प्रश्न 1-2 बाकीचे, असा एकूण तुम्हाला 90 मार्काचा पेपर येणार आहे। तर मग बरेच जण म्हणतील सर 90 पैकी घ्यायचे किती मार्क, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या पुढं उभा राहतो। तर साधारणपणे मला वाटतं मागचा कट ऑफ 65च्या आसपास राहिलेला आहे, तर यावेळेस जागा खूप जास्त आहेत। विशेष म्हणजे सर्व महाराष्ट्र 3 एरियामध्ये विभागलेला आहे, सर्वांना माहिती कोणत्या एरियामध्ये किती आलेत, मुंबईसाठी किती फॉर्म आलेले आहेत, संभाजीनगरसाठी किती आलेत आणि नागपूरसाठी किती आलेत, हे सर्वांना ज्ञात आहे ऑलरेडी, त्याच्यावर मी काही वेगळं बोलणार नाहीये। तरी पण कट ऑफ हा याच्यापेक्षा कमीच येणार, ही आज मी गॅरंटीने सांगतो। का तर हे एका स्टेशनसाठी होतं, फक्त एका तुमच्या खंडपीठासाठी होतं आणि एका खंडपीठासाठी असल्यामुळे सर्व महाराष्ट्र तिथं या ठिकाणी एकवटला होता आणि त्यामुळे कट ऑफ हा 65 गेला होता। पण यावेळेस अशी परिस्थिती असणार नाहीये, यावेळेस कट ऑफ हा कमी येईल म्हणजे येणारच आहे कमी कट ऑफ। त्यामुळं आता पॅनिक व्हायचं नाही की माझा अभ्यास नाही झाला मग मी कसं करू, मागचा कट ऑफ तर 65च्या आसपास गेलाय आणि आता एवढ्या कमी दिवसात, आज 12 तारीख आहे, 26 तारखेला पेपर आहे, म्हणजे साधारणतः आपल्याजवळ 13 दिवस राहिलेले आहेत आणि 13 दिवसात मी करू तरी काय करू, हा बऱ्याच जणांपुढे प्रश्न निर्माण झालेला आहे। तर गोंधळून न जाता
फक्त तुम्ही 50च्या आता कट ऑफ मी सांगणं 50 सांगणं 40 सांगणं किंवा 60 सांगणं उचित राहणार नाही. जो काही पेपर येईल त्या पेपरच्या कसा येतो आणि आपण कसा सोडवतो याच्यानंतर तो कट ऑफ डिसाईड होणार आहे. त्यामुळे मी आता कट ऑफचं भाकीत करणंही चुकीचं ठरणार आहे. साधारणपणे असा सिलेबस आहे तुम्हाला. इंग्रजीमध्ये व्याकरणावर खूप सोपं व्याकरण येतं. जे एमपीएससीला विचारतात त्या लेवलचं व्याकरण तितक्या वर नेणार नाही ते. तुम्ही मागचे पेपर सर्वांनी बघितलेले आहेत. मागच्या पेपरमध्ये कशा प्रकारचं त्यांनी व्याकरण विचारले सेम तसंच विचारतील ते. यावेळेस त्याच्या पलीकडे काही विचारणार नाहीत. तर त्या अनुषंगानं व्याकरण कसं विचारले, कोणत्या टॉपिकवर आहेत ते व्यवस्थित बघणं आणि तेवढेच टॉपिक करणं. आता खूप वेळ 13 दिवसाचा वेळ राहिलेला आहे आणि या 13 दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय, या 13 दिवसामध्ये आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे. तर 13 दिवसाच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर तुम्हाला रोजचे किमान सर्व विषयाला हात गेला पाहिजे. किमान नाही म्हणलं तरी 3 विषयाला तुमचा हात लागला पाहिजे. आणि 3 विषयामध्ये तुम्ही काय करायचं तर आपलं सकाळीच तुमचं नियोजन असलं पाहिजे की मला कोणत्या विषयाला रिव्हिजन द्यायचंय, किती द्यायचंय, कोणत्याला किती वेटेज द्यायचंय आणि नेमकं त्याच्यामध्ये काय करायचंय ह्या गोष्टी आधी क्लिअर करायच्या. म्हणजे तुमच्या डोक्यात जे काही गोंधळ उडालेला आहे तो गोंधळ उडणार नाही. तर इंग्लिशमध्ये ग्रामरच्या भागाला साधारणतः किती टाइम द्यायचा हे तुम्ही ठरवून टाकायचं. आपलं ग्रामर किती झालेलं आहे आता विचार नाही करायचा की मी हे करतो, माझं हे राहिले ते राहिले, आणखीन काय काय राहिले, या गोष्टीला आता नाही पडायचं. माझं किती झालेलं आहे फक्त तेवढं रिव्हिजन करणार मी, तेवढं व्यवस्थित रिव्हिजन करायचं ग्रामरचं. शब्दार्थ आता तुम्ही कितीही ठरवलं मी शब्दार्थ नवीन वाचतो तर नवीन शब्दार्थ तुम्हाला वाचून आता होणार नाही. मागे जेवढी होकॅप केली आहे ती होकॅप व्यवस्थित आता रिवाईज करा. राहिलेले 13 दिवस फक्त मागची होकॅप जी मागे होकॅप झालेली आहे ती होकॅप तुम्हाला रिवाईज करायची. वाक्यरचना मागच्या बऱ्याच दिवसापासून तुम्ही TCS आणि IBPS चे पेपर सोडवतायत. या TCS आणि IBPS मध्ये वाक्यरचना कशा प्रकारच्या असतात, फिल इन द ब्लँक मध्ये काय भरायचं असतं याचा अंदाज बऱ्याच जणांना आलेला आहे. त्याच्यामुळं त्या लेवलचं तर तितक्या वर नाही येणार पण सेम तशा हिशेबात राहील वाक्यरचना. तर तेही बघायचं आहे. एक उतारा येईल तुम्हाला तर ते उतारा कसा सोडवायचा, काय सोडवायचा, एक 9-10 उतारे सोडवायची प्रॅक्टिस करा तुम्ही. साधारणतः रोजचे 2-3 उतारे सोडवायला लागा म्हणजे तुम्हाला हे होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्ही अपेक्षित आहे 20 पैकी काही जण 10 घेतील, काही जण 15ही घेतील. आणि जर जास्तच पोर असेल तर बाकी विषयामध्ये फोकस करा मग, तर तुम्हाला काही जणांना 7ही पडतील. त्यामुळं आता पॅनिक व्हायची आवश्यकता नाहीये. पुढचा तुम्हाला जो विषय राहिलेला बुद्धिमत्ता हाही तुम्हाला 20 मार्काला आहे आणि सगळ्यात ज्याच्या स्कोर करू शकता, ज्याच्यात तुम्हाला सर्वात जास्त स्कोर मिळणार आहे असा विषय म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता. सामान्य बुद्धिमत्तेमध्ये सामान्य विद्यार्थी पण 20 पैकी 20 मार्क घेऊ शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्ही आताही प्रॅक्टिस करायला लागली, तुम्ही जास्तीत जास्त बुद्धिमत्ता आणि अंकगणित या दोन्हीची प्रॅक्टिस जास्त करायची. कारण हे ऐन टायमाला करून पण तुम्हाला विषय कव्हर होणार आहेत. म्हणून तुम्हाला काय करावं लागणार या ठिकाणी सामान्य बुद्धिमत्ता आणि अंकगणितला फोकस करायचा आहे. त्याचे टॉपिक इथं जरी तुम्हाला आता याच्यामध्ये काय आहे, कोडी जे पझल असतात वेगवेगळे ते पझल साधारणतः रोजचे 4-5 पझल सोडवा, जास्त नाहीये. 2-3 पझल सोडवायचे लगेच. काही नमुने असतील, काही अंकमालिका असतील, अंकमालिका घ्यायच्या. वाटलं तर RS अग्रवाल काढा किंवा कुठलंही पुस्तक काढा, सचिन ढवळे सरांचं असेल किंवा वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये खूप सारे मार्केटमध्ये पुस्तकं येतं. तर कुठल्याही अकॅडमीचं एक पुस्तक घ्या, त्याच्या अंकमालिका पटपट सोडवायची प्रॅक्टिस करा. रोज साधारणतः तुम्ही एक 30-40 किंवा 50 अंकमालिका सोडवल्या पाहिजे. आणि तर्कक्षमता, त्याच्यात वेगवेगळे तर्कक्षमता, तर्क अनुमान वगैरे हे आहेत ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. पुढे अंकगणित राहतो. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी. हे जरी तुम्हाला ही 4 बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार दिलेले असले तर हे अशा प्रकारची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार येणार नाहीयेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, मागच्या पेपर बघायचे की कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. सगळे पेपर सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती व्हायरल आहेत सर्व ठिकाणी. आता नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अजून एखादं टेलिग्राम चॅनल देऊ, त्याच्यावर परत पेपर मागचे टाकले जातील. तेही तुम्ही बघून, ज्याच्याकडे नसतीलच तर ते त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर ते पेपर व्यवस्थित बघून घ्या आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले तशाच 1-2 पुस्तकं मार्केटच्या आणा, एकच आणा कुठलंही, आणि त्याच्यामध्ये कसं विचारलंय तर त्या हिशेबाचेच फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. राहिला प्रश्न टक्केवारी आणि सरासरीचा, तर कुठलंही एक पुस्तक घ्यायचं, त्याच्यामध्ये टोटल टक्केवारीचे प्रश्न सोडून पाहायचे आणि जे जमत नाही तर ते अजून थोडं प्रॅक्टिस करा, वेगळ्या पुस्तकातून करा. पण इथे तुम्हाला जे 40 मार्क येणार आहेत 20 आणि 20 बुद्धिमत्ता आणि याच्यात, तर तुम्हाला कोणालाही 35+ मार्क आरामात घेता येतील इथे.
आणि जर तुम्ही गणितामध्ये पुअर असताल आणि गणित जर तुम्हाला जमत नसेल तर साधारणतः तुम्ही या ठिकाणी 25 ते 30 मार्क तर घ्यायलाच हवेत. रिझल्ट मध्ये टिकायचं असेल तर हे 2 विषय तुम्हाला जमणं हे मस्ट आहे. थोडा वेळ दिला, आतापासूनही तुम्ही वेळ देत गेला बुद्धिमत्तेला, तरी पण तुम्हाला मार्क येतील त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे राहतं सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानला साधारणतः 10 मार्क आहेत, पण हा सिलेबस महासागर आहे. सामान्य ज्ञान म्हणजे तुम्ही कितीही कराल तुम्हाला कमीच असणार आहे. म्हणून आता किती वेळ द्यायचा हे आपल्यावर ठरवा. जे स्कोर करणारे विषय, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बुद्धिमत्तेला वेळ द्या, गणिताला वेळ द्या, रोज आणि इंग्लिशला रोज, या 3 विषयाला तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. या 13 दिवसामध्ये तुम्ही साधारणतः रोज एका विषयाला, या 3 विषयाला बोलतोय, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी, या 3 विषयाला साधारणतः 2-2 तास जरी दिले तर 6 तास ह्या 3 विषयाला द्यायचे. राहिलेला एखादा तास तुम्ही याला देऊ शकता. तुम्हाला जर वाटलं काही चालू घडामोडी वगैरे खूप बेसिक लेवलच्या येतात, वरच्या पातळीवर येणार. मागच्या वेळेस विचारले होते राज्यपाल कोण आहेत, सरन्यायाधीश कोण आहेत, हे अशा प्रकारचे प्रश्न येतात, तर तशा लेवलची तुम्ही तयारी करून घ्या. किंवा छोटे मोठे कलम असतील संविधानातले, तर जे की फोकस कलम आहेत, राष्ट्रपती कोणत्या कलमात येतात, राज्यपाल कोणत्या कलमात येतात, असे महत्वाचे जे कलम आहेत ते कलम करून घ्या. जास्त जनरल नॉलेजच्या नादी लागू नका. ओके. पुढे राहतो तुमचा संगणक ज्ञान. संगणक ज्ञानामध्ये तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले की काय करायचं. तर 1 दिवस 2 दिवस तुम्ही कम्प्युटर स्वतः ओपन करा. MS वर्ड मध्ये ते फीचर कसे काम करतात हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळेल की MS वर्ड मध्ये फाईल सेव्ह कशी केली जाते, डिलीट कशी केली जाते, ह्या साधारण गोष्टी आहेत. पण याच्याही पुढचं इन्सर्ट मध्ये काय आहे या गोष्टी तुम्हाला बघावं लागतील, तरच तुम्हाला ते येईल. MS वर्ड आहे, MS एक्सेल आहे, ते ओपन करून बघा. इंटरनेटचे फीचर सर्वांना माहिती आहेत, पण तरी पण एकदा काही. आणि सर्वात मोठं जे लॉंग फॉर्म येतं, साधारणतः 100 लॉंग फॉर्म वाचून घ्या, महत्वाचे तेवढे. लॉंग फॉर्मचं पुस्तक काढत बसले तर तुम्हाला पार त्याच्यात 501 दिलेले आहेत त्याच्यामध्ये. ते एवढे करण्यापेक्षा सिलेक्टिव्ह महत्वाचे जे मागे विचारले तर त्या अँगलनं तुम्ही 100 वाचून घ्या व्यवस्थित आणि 50 पाठ करून टाका. पुढे इंटरनेट आणि ईमेलचे फीचर पण बघून घ्यायचे तुम्हाला. राहिलं मराठीचा प्रश्न. मराठी हा स्कोरिंग विषय आहे, तुम्हाला चांगला मार्क देऊ शकतो. मराठीमध्ये व्याकरण करायचे, आजवर तुम्ही व्याकरण केलेलं आहे, फक्त एकदा ओव्हरलुक करायचं. मागच्या वेळेस ज्याच्यावर प्रश्न आले तेवढेच टॉपिक, नवीन टॉपिक जास्त करीत बसायचे नाहीये. शब्दार्थ एकदा ओव्हरलुक करा. जे पुस्तक तुम्ही मागच्या वेळेस वाचलेले तेच रिपीट वाचा एकदा, आणि शब्द पटपट वाचून घ्यायचे. साधारणतः 1 तासाच्या वर मराठीला वेळ देऊ नका सध्या, कारण तुम्हाला हा 10 मार्कालाच विषय आहे. जे विषय जास्त मार्काला आहेत त्याला जास्त वेळ द्या. आणि वाक्यरचना हे आपण आपली मायबोली असल्यामुळं वाक्यरचना आपण ऐन टायमाला पण ज्या पेपरमध्ये पण तुम्ही व्यवस्थित करू शकता, त्याच्यामुळे त्याला वेगळा वेळ द्यायची गरज नाहीये. राहिला फक्त तुम्हाला काय करायचंय, जे टॉपिक आता तुम्हाला अवघड चालले तर त्याला तुम्हाला फोकस करायचंय. अशा प्रकारे तुम्ही आजही लागले आणि आजही व्यवस्थित तयारी करायला लागले तरी पण मागच्या अभ्यासाच्या भरोशावर आणि पुढील येणाऱ्या दिवसावर तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. आणि विशेष सर्वांसाठी चांगली बाब म्हणजे यावेळेस हायकोर्टानं सर्व एक्झाम एकदाच घेतली, सर्व खंडपीठांची. 3ही खंडपीठ एकत्र केले आणि फॉर्म हे 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आणि 3 ठिकाणी फॉर्म डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळं या ठिकाणी काय झालेले, विद्यार्थीही 3 ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळं यावेळेस गोल्डन चान्स आहे, सगळ्यात मोठा चान्स आहे. दिवसही तुमच्याकडे आता 13 राहिलेले आहेत. या 13 दिवसामध्ये तुम्हाला खूप काही चांगलं करता येईल. याच्यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या परीक्षेसाठी पॅनिक न होता छान तयारी करा, अशी आशा करतो की या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वराज सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. अतिशय कमी दिवस आहेत पण वेळ पुरेसा आहे. 13 दिवस म्हणजे खूप सारे दिवस आहेत तुमच्याकडे. एक लक्षात ठेवा, आपण न्यायालयाचं शिपाई भरती जी काय नोट्स प्लस सराव पेपर घेतलेले आहेत तर तेच पेपर प्रश्न तुम्हाला त्यात दिसतील. 2018 पासून ते 2025 पर्यंत जेवढे काही प्रश्न तुम्हाला विचारलेत त्याच्यावर आपण नोट्स बनवलेली आहे. त्याची फीस फक्त 90 रुपये ठेवलेली आहे. आणि आजपासून आपण लिपिकची सुद्धा टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. ज्यांना लिपिकची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर हा नंबर दिलेला आहे, किंवा या ठिकाणी आपला नंबर येतो, या नंबरला तुम्ही संपर्क करा. श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. 9552629563 हा नंबर आहे. ठीक आहे.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमी सुद्धा लिंक आहे आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक जॉईन करून घ्या. थांबतो.